नमस्कार, मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील। आज आम्ही ताडकळस गाव इथे आलो आहेत। गंगाखेड मतदारसंघ जो आहे आपला विधानसभेचा, त्याच्यासाठी आम्ही आज ताडकळस मतदारसंघामध्ये ताडकळस गावामध्ये आलोय। इथे आमचा डोर टू डोर प्रचार चालू आहे। एवढंच नाही तर महिला मंडळ सुद्धा या कामाला खूप जास्ती एफर्ट्स घेत आहेत आणि आपण इथे बघत आहेत किती गावकरी मंडळी आपल्या सोबत आहेत, आपल्याला साथ देत आहेत। त्याच्यामुळे आमची तुम्हाला विनंती राहील की येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करायला जा आणि आपलं पहिल्या नंबरलाच बटन आहे विशाल भैया कदम यांची निशाणी मशाल। तर येणाऱ्या आपल्या सगळ्यांना विनंती, येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हाला मतदान द्या। गंगाखेड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय विशालरावजी कदम यांच्या प्रचारार्थ ताडकळस या गावामध्ये, ताडकळस नगरीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी डोर टू डोर प्रचाराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातले प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळ, महिला वर्ग सर्वच या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या भूमिपुत्राला जास्तीत जास्त कसं मतदान करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला ताडकळस नगरीमध्ये मिळतोय। जास्तीत जास्त मतदान घेऊन जास्त लीड आम्ही ताडकळस एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण पाहिलं आहे की हे जे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आहे, इथे जे काही लोकांच्या सांगण्यावरून जे काही सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते कशा प्रकारे लोकांना त्रास देतात, किती शेतकऱ्यांना त्यांनी आजपर्यंत लुटलं आहे आणि भरपूर काही गोष्टी आहेत की विकासासाठी कसल्याही प्रकारचा त्यांनी आजपर्यंत स्टँड घेतला नाही। आज जर तुम्ही प्रत्येक गावात जर तुम्ही चक्कर मारली तर त्या गावाचे रस्ते किंवा त्या गावातल्या शाळा किंवा त्या गावामध्ये मूलभूत गरजा जे की पाण्याची सुद्धा सुविधा आजपर्यंत झालेल्या नाहीयेत बरोबर। त्याच्यामुळे ह्या ज्या काही सुविधा आहेत ह्याचा कसल्याही प्रकारचा आढावा त्या माणसांनी, त्या तिथल्या आमदारांनी येऊन इथे घेतलेला नाही। कारण की त्या गंगाखेडमध्ये आणि ते तिथंच त्यांच्या घराचा विकास करण्यापुरते आमदार झालेले आहेत। त्यांनी आजपर्यंत कसल्याही प्रकारचा विकास इथे प्रत्यक्ष गावामध्ये येऊन पाहिला नाही किंवा केला नाही। त्याच्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की विशाल भैया कदम हे शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि त्यांना आज जी कळकळ आहे शेतकऱ्यांबद्दल ती दुसऱ्या कोणाला वाटणार नाही। हे जे लुटेरी लोक आहेत त्यांना फक्त स्वतःचं घर भरण्याचं पडलंय, पण विशाल भैया कदम हे आज प्रत्येक शेतकऱ्याचे प्रॉब्लेम जाणून घेत आहेत। युवा आहेत म्हणून त्यांना युवकांचे सुद्धा प्रॉब्लेम्स माहिती आहेत की इथं बेरोजगारी आहे, त्यांना कसल्याही प्रकारचे कामधंदे नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाचं जी काही बायकांची, महिलांची सुरक्षा आहे, लहान मुलींची, मुलांची, त्याच्याबद्दल आम्ही खूप जास्त कार्य करत आहोत आणि आपल्या मुलांना कुठेतरी सुरक्षा द्यायचं आपलं काम आहे। आज आपण बघत आहोत गंगाखेडमध्ये किती गुन्हेगारीचं प्रकरण वाढलंय आहे आणि रोज एक ना एक बलात्काराचं असं प्रकरण आपल्या समोर येतं न्यूज मध्ये। तर आमची तुम्हाला एवढीच विनंती राहील की आपल्याला जर विकास पाहिजे, सुरक्षा पाहिजे, आपल्या शेतमालाला भाव पाहिजे, आपल्या सगळ्यांचं जर आपल्या म्हणजे प्रॉब्लेमचं निवारण करायचं असेल, आपल्याला एकच ऑप्शन आहे विशाल भैया कदम। मशीनवरती पहिल्याच नंबरवरती आपलं बटन आहे आणि विशाल भैया कदम यांची निशाणी मशाल। त्यामुळे आमची तुम्हाला विनंती राहील की येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हाला मतदान द्या। महाविकास आघाडीचा विशाल भाऊ कदम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना आपली निशाणी आपली निशाणी मशाल।